जाहीरनाम्याच्या प्रती तुमच्याकडे आलेले आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि मित्रपक्षाच्या उमेदवार जे आहेत सौ शीतलताई महेश दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवत आहोत. घड्याळाच्या चिन्हावर सर्व उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दुर्दैवानं आजची जी काही दुर्दैवी घटना घडली, प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार वसीम फारुकींच्या मातोश्री यांचं आता दुःखद निधन झालेलं आहे. आता निवडणुकीच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचे असतील ते आरो आणि माननीय जिल्हाधिकारी घेतील. परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना हे जे काही जाहीरनामा आहे हा कागदावरचा जाहीरनामा नाहीये. हा या 10 महिन्यात आपण काम केलेलं आहे, 10 महिन्यात आपण काम करतोय आणि म्हणून आज या घडीपर्यंत विरोधकाची सगळी जी काही भाषणं जर पाहिले आपण ते विकासाच्या मुद्द्यावर येतच नाही. आम्ही वारंवार सांगतो त्यांना की 36 कोटी रुपये खर्च झालेले, ते कधी आम्हाला हिशोबही मागत नाहीत की ह्या कामात पैशाचं काय केलंय काय नाही, कोणतं काम केलंय काय नाही, अथवा त्यांनी 18 वर्ष काय केलेलं आहे याच्यावरही ते बोलत डायव्हर्शन करतायत. जाहीरनाम्याच्या निमित्तानं तुमच्यासमोर जाहीरनामा दिलेला आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर गेल्या अनेक वर्षांपासून तेवढे तालुक्यावर राज्य राहणाऱ्या पंडितांनी स्वतःच्या गावाचा म्हणजे जायचा रस्ता म्हणजे नीट करता आला नाही आणि स्वतःचं गाव मुक्त करता आलं नाही. तर ते पंडित तेवढे शहराचं काय करतात असा आरोप करू केला. तुम्ही 10 वर्ष होते, आता तुमच्या शेजारीचे काही रोज बसतायत ते 15 वर्ष होते. 15-10 वर्षानंतर विजय आता निवडून आलेले आहे. म्हणून शेजारच्याला विचारा, पहिलं तुमच्या बंधूला विचारा, जे बंधू आज आलेले त्यांना विचारा की हे रस्ता का आपण करू शकलो नाही. आणि त्यांच्याकडनं उत्तर नाही मिळालं तर त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांना एक विचारलं पाहिजे. बदामराव पंडितांना विजय निवडून येऊन त्यांना आज 10 महिने झालेले आहेत आणि त्या रस्त्याचं कामही सुरुवात झालेलं आहे. काही शंका असली तर तुम्हाला मधून आपल्याला म्हणजे आयात केलेल्या उमेदवार कार्यकर्त्यांनाच आपण उमेदवारी का दिली, म्हणजे आपल्याकडे निष्ठावंत कार्यकर्ते नव्हते का असा आरोप केला जातो. असं आहे की पहिल्यांदा 18 वर्ष जे होते त्यांना आपण विचारलं पाहिजे. ही संख्या त्यांच्याकडे अधिकची आहे आणि आयात बियात नाही तेही इकडेच होते. तिथं सोडून मीच आलो होतो, नगरपालिकेच्या खुर्चीवर मीच बसून आलो होतो. आयात बियातचा काही प्रश्न तिथपर्यंत सोडायला होतो ना. नगरपालिकेचा दरवाजा उघडून बसवायला मीच होतो. शास्त्री चौकात तुम्ही साक्षीदार आहेत त्याचे. आपण जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सगळ्यांच्या वतीने विचारताय का? ज्युनियर कॉलेज सुरू करणार म्हणून, पण ते कधी करणार आणि कोणत्या शाखेत? कारण रणवीर राजेंनी गेल्या वर्षापासूनच सुरू करण्याची घोषणा केली होती 2025 पासून. तर नीट वाचला जाहीरनामा तर त्या बसा त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की उर्दू ज्युनियर कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर सहित बसायला बेंचेस नाहीये. शिकवणारा जो काही स्टाफ आहे तो ज्युनियर 11वी 12वीला, 10वीचं डीएड जे काय आपलं डीएड जे काय झालंय ते मराठी मधला डीएड असणारा स्टाफ उर्दू शिकवायला लागलेला आहे. हे चुकीचं होतं. हे स्टाफ इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्युनियर कॉलेज हे सगळं आपण प्रयत्न करतोय की येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे व्हावं.
विचारा ना, विचारलं पाहिजे तुम्ही. साहेब, आपण चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजे बीड जिल्ह्यातील एकमेव उच्च माध्यमिक विद्यालय मला 11वी-12वी, तर आपण असा शब्द दिला होता की मी शाळा सुरू झाल्याबरोबर 2 शिक्षक त्यांनी तिथं नियुक्ती केली जाईल. पण 6 वर्ष झाले शाळा सुरू, पण अजूनही 6 वर्ष नाही, 6 महिने. 6 महिने माझे, सॉरी 6 महिने, तर अजूनही तिथं शिक्षक मिळाला नाही. तो शिक्षक अजूनही प्रलंबितच आहे. ज्यांनी अर्ज दिलेला आहे, तुम्ही जे म्हणले ना, ते अर्ज दिलेला आहे, स्वॅप करायचा आहे, ते त्यांना मान्य नाही. आता तेवढे एक कारणानं राहिलेले, पण लवकर करून देईल ते दोन्ही शिक्षक आपण लवकर करून घेऊ, आचारसंहितेच्या अगोदर करू. माझ्या अपेक्षा आहे की पदं मान्य आहेत शिक्षकांना, ते पूर्ण वेळ जर ठरले साहेब, ते नेहमीची दोघे तेवढं तुम्ही जर लक्ष कापलं आणि तुम्ही ते करू शकता साहेब. ते तुमच्या लक्षात आहे. अभ्यास आहे शिक्षण क्षेत्रात बरं, कारण यापूर्वी तुम्ही शिक्षण दिलेलं साहेब, कॉलेज सुरू झाल्यानंतर प्रतिनिधी इतरांचं काम नाही असं तुमचं म्हणणं आहे. नाही, इतरांकडून होणार नाही, शिक्षणाचा संबंध आहे. म्हणलं तुमच्यामध्ये ती क्षमता आहे बरं. या जाहीरनाम्यामध्ये अनेक प्रश्न घेतलेले आहेत. जे प्रश्न घेतलेले आहेत त्यांच्याकडून ते सोडवलेले नाहीत का? असे प्रश्न जसं रस्ता असेल, नाली असेल, लाईट, म्हणजे अशी शहरात कामं झालेली आहेत. असं आहे ते की 18 वर्ष झालं सत्ता त्यांच्याकडे आहे. या 18 वर्षात करू न शकल्यामुळे ते एवढे प्रश्न आहेत ना, आणि याच्यावर काहीच कुणी बोलत नाहीये सध्या. याच्यावर कुणीच काही बोलत नाही की त्यांनी 18 वर्ष काय केलं. अथवा मी वारंवार म्हणतोय की आपण साधारणपणे 36 कोटीची कामं याला मान्यता दिली, टेंडर झाले, आचारसंहितेमुळे टेंडरमध्ये राहिलेले, याच्यावर कुणीच बोलत नाही. झालेल्या कामांबद्दल कुणी बोलत नाही. पहिले म्हणायचे तुम्ही आम्ही रस्ते केले, एवढे रस्ते, आणि त्याच रकमेत 1.25 फुटाचे होताना पाहता ही समोर आहे. गावातही अनेक ठिकाणी पाहिलं ना आपण. हो, आणि मग हे कामं न झाल्यामुळेच आपण हे कामं करावी लागली ना, नाही तर मग या निधीची गरजच नव्हती. काय काम होते या निधीचं? त्यांचं असं म्हणणं आहे की आपण रस्ते केलेत, नाल्या केलेत, दिवाबत्तीचा मुद्दा आहे, दिवाबत्ती केलेला आहे, चौकामध्ये जे लाईटचा आपण मुद्दा घेतलेला, असं झालेलं त्यांचं म्हणणं आहे. बहुतेक ते कोलेर रोडचं बोलत असतील. बाकी आता जे मंजूर झालेलं, एक लक्ष द्या इकडं, मंजूर झालेलं आता उदाहरणार्थ कोर्ट ते चिंतेश्वर नव्याने आपण सावता रोड मार्गे पूर्ण नव्याने स्ट्रीट लाईट करतोय. तिथं स्ट्रीट लाईट नसल्याशिवाय मंजूर होईल का? टाकळगाव रोड, अट्टल कॉलेजची पाठभीत तर साठेनगरचा चौक ते जातेगाव रोड, हे पूर्ण नव्यानं आपण स्ट्रीट लाईट तिथं बसवतो. मग हे कसं, परवानगी कशी मिळते? इथं अट्टल कॉलेज ते रवी बोराडे यांचं घर पूर्ण नव्यानं स्ट्रीट लाईट आपण बसवतोय. म्हणजे कसं काय होतंय? काय कारण? वार प्रतिवार चालू आहेत, असं निवडणुकीत चालू होतं. पण मतदार याकडे लक्ष देऊन होते की जाहीरनामा दोघांचाही कधी, म्हणजे सर्वच पार्ट्याचा कधी येतो की ज्यामध्ये शहराला काय मिळणार हे दोन्हीकडून बघून ही निवडणूक अशी व्हावं असं वाटत होतं. आज तुमचा जाहीरनामा येईल, त्यांचा जाहीरनामा कधी येईल असं काय वाटतं? करणार असतील तर येईल ना, मला विचारून थोडंच करणार आहे. ही सत्ता जी काय पाहिजे, पवारांना त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाकरता सत्ता पाहिजे. ते विकास कामावर बोलत नाहीत. गेवराईकरांचं लक्ष ते दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न करायला. ही निवडणूक जी काय आहे ही चालू आहे. शीतलताई महेश दाभाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नींच्या विरोधातली ही निवडणूक चाललेली. लोकांना दुसरंच हवा स्वप्न दाखवायला लागलेले, ते दिवा स्वप्न दाखवायला लागले. कुठं नेत आहेत ते? कधी कारखान्याकडे नेत आहेत, कधी मार्केट कमिटीकडे नेत आहेत, शिक्षण संस्थेकडे नेत आहेत. मार्केट कमिटीनं तुम्हाला काय दिलं? मार्केट कमिटीनं काय केलेलं आहे काय नाही एकदा बसा समोर. 1 रुपयाचं कर्ज नाही. त्या मार्केट कमिटीच्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन आज 100 कोटीपेक्षा अधिक झालेली. रुपयाचं कर्ज नाही. नव्यानं मार्केट कमिटी बांधतोय, नव्यानं कोल्ड स्टोरेज बांधतोय, 5000 मेट्रिक टनाचं नवीन गोडाऊन बांधतोय.
साधारण 27 कोटी रुपयाचं नवीन काम करतोय. कर्ज नाही, कर्ज न घेता चालू आहे. खिशातलं तर घातलं नाही. कारखान्याबद्दल विचारताय, या एकदा चर्चेला, समोर बसा. कधी बसायचं सांगा पत्रकारांच्या समोर. अहो कधीतरी नगरपालिकेबद्दल बोला. ज्या ठिकाणी आपण 18 वर्ष काम केलेलं आहे, 18 वर्षाची सत्ता तुमच्या ताब्यात आहे, त्याच्याबद्दल बोला ना. उमेदवार म्हणून ज्यावेळेस तुम्ही पाहतात, आमच्या उमेदवार ज्या काय शीतलताई दाभाडे यांना या जनमानसातलं हे उमेदवारी आहे, ज्याला हक्कानं आपण अर्थात काम करत असताना महेश पुढे येते. म्हणजे रात्री बेरात्री आपण थोडंच अडचणीच्या काळात महिलांना फोन करणार आहोत, पण तुमच्या हक्काचं नेतृत्व दोघांबरोबर जर समोर ठेवलं, त्यांचे पती आणि शीतलताईचे पती या दोघांना ज्यावेळेस समोर ठेवला, रात्री बेरात्री सकाळी किती वाजता हक्काचं नेतृत्व म्हणून जे काय, हक्काचा माणूस, नेतृत्व म्हणण्यापेक्षा एक हक्काचा माणूस कोण आहे तर ते आम लोकांना विचारलं. महिलांना विचारलं आम्ही, तुम्ही क्या लगता कोण आहे इसमें? ते म्हणतात महेश अण्णा. कित्येक ठिकाणी स्लम मध्ये तर अण्णा म्हणते. मी मागं वळून पाहिलं अजून दुसरं कोणचा अण्णा आहे का म्हणून. नाही, हेच एकटा अण्णा होता. मला वाटतं अजून दुसरं कोणचा अण्णा आहे का, काय गायब झालेला. पण हा ते एकमेव अण्णा निघा. महिला, वयस्कर महिला हो, त्यांच्यापर्यंत सुद्धा हे नाव गेलेलं आहे. म्हणून लोकांची दिशाभूल करू नका, मुद्द्यावर बोला. काही तर बोलताय म्हणे घरकुलात पैसे घेतले कुठं काय. अहो एक माणूस हुडकून दाखव. आज आता मी विड्रॉ होतो निवडणुकीत, एक माणूस हुडकून दाखवा. 1 तास 10 मिनिटं भाषण होतं संजय नगर मध्ये. 159 वेळेस माझं नाव घेतलेलं आहे. 159 वेळेस. भागवत तर मधू भागवत तुम्ही 3-4 जर सांगू शकलात तर पहा. आमदार विजय आहेत, उमेदवार दिशाभूल करू नका लोकांची. ही निवडणूक जी काय चालू आहे ती तुमच्या सुविद्य पत्नी आणि यांच्या सुविद्य पत्नी शीतलताईच्या विरोधातली निवडणूक आहे. दिशाभूल करू नका. लोकांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न करू नका. महाभारताच्या गर्दीमध्ये रामायण सांगायला लागले, कधी रामायणाच्या गर्दीमध्ये महाभारत सांगते. मुद्द्याला बोला ना. तुम्हाला काय करायचंय, तुमचं विजन काय गेवराईच्या संदर्भातलं. आमचं विजन आम्ही तुम्हाला सांगितलं. या गेवराई शहरातल्या सामान्यातील अतिसामान्य लोकांसाठी एक मंगल कार्यालय होणं गरजेचं आहे. हे विजन आहे. आणि ते मंगल कार्यालय इतकं उच्च प्रतीचं होईल की मोठ्यातल्या मोठ्या लोकांना वाटलं पाहिजे नाही आमचं कार्य इथंच झालं पाहिजे. आणि ते मंगल कार्यालयाची भाडं 10,000पेक्षा अधिकच राहणार नाही. 1.5 लाख कुठं, 10,000 फूट. शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकानं, व्यवहार व्यवसाय याला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या कामाला चालना देण्यात येईल. गाळे मोठ्या प्रमाणात, व्यापारी गाळे इथं सुरुवात केलेले आहेत. आपण पाण्याच्या टाकीपाशी अटल कॉलेजच्या 52 गाळ्यांना मंजुरी आलेली. तहसील मधल्या पंचायत समितीच्या गाळ्यांचा आपण प्रस्ताव दाखल करतोय, ते 104 आहे. व्यावसायिकता ही फक्त कोलेर रोडवर, मेन रोडवर व्यवहार वाढले पाहिजे. रेणुका माता मंदिराचं ते जीर्णोद्वाराचं परत नव्यानं ते उतरून नव्यानं आपण काम करतोय. वरचं माती काम काढून ते लाकडी काम सगळं उतरून नव्यानं आपण काम करतोय. शादीखाना यापूर्वी 2 कोटीचा शादीखाना बीड जिल्ह्यात कुठं ऐकलाय का? बीड जिल्ह्यात पहिल्यांदा आपल्या गेवराई तालुक्यात त्याची वर्क ऑर्डर दिलेली. मुफ्ती साहेब तिकडं स्थलांतरित व्हायचे. काम लाईट फिटिंगचं काम चालू आहे. ते लाईट फिटिंगचं काम संपलं की ते शादीखान्याचं काम सुरू होईल. 2 कोटी रुपयाचा शादीखाना आहे बघा. ते कधीच नाही.
कधीच नाही. मायनॉरिटीच्या दृष्टिकोनातनं गेवराई शहरात साधारण 3 कोटी रुपयाचे कामं चालू आपलं मंजूर केलेले. तकिया मस्जिद का कब्रस्तान आहे, त्याचं काम संपलेलं आहे. गेवराई शहरातल्या 19 सभामंडप आपण नव्यानं करतोय. हे मंदिर आता आले का? गैबी साहेबाचं काम आपण प्रस्तावित आहे, ते मंजूर नाही, प्रस्तावित आहे. आपण एक खासगी आर्किटेक्ट तिथं लावलेला आहे आणि त्या खासगी आर्किटेक्टच्या माध्यमातून आपण एक कमिटी तयार केलेली आहे. नेमकं कसं करायचंय याचंही आपण काम करतो. संजय नगर भागातील पीटीआरचं भांडवल केलं जातं आणि ती माझ्या आणि अजून आजोबांनी त्या मुद्द्याला यायचे. नाही, पण संपू द्या सोमनाथ, माझं संपू. तिकडच्या दारुलूम मधले एक आपण तिकडे एक काम करतोय, शादीखान्याचं लहान. पीटीआरच्या संदर्भात जे काय होय, पीटीआर हे सांगताना सांगतायत की आम्ही सुरुवात केली, तर मग 16 वर्ष थांबलं कुठे? नंतर तुमची नियत बिघडली का? तुम्ही सुरुवात केली म्हणताना मग 16 वर्ष थांबलं कुठं? यावेळेस कायद्यानं तुम्हाला कडुदास कांबळे आणि त्यांनी तुमच्यावर कायदेशीररित्या इतके बंधन आणले, इतके दडपण आणलं की तुम्हाला ते सुरू करून थांबावं लागलं. याचं खरं श्रेय हे कडुदास कांबळे आणि ते सदा पुढेनं जातं त्यांना. साहेब, बाळराजेंनी असा आरोप केलाय की माझ्या आजोबांनी ही 5 एकर जमीन संजय नगरला दिली आणि संजय नगर मी बसवलेलं आहे आणि त्या पीटीआर देण्यासाठी जे काही तुम्ही भांडवल करताय असा त्यांचा आरोप आहे. काय सांगा? असं आहे, ही गोष्ट नाकारताच येत नाही सोमनाथ, की यांचे जे आजोबा आहेत शाहूराव पवार होते, कैलासवासी शाहूराव पवार, एक दिलदार माणूस, लोक सांभाळणारा माणूस होता. पण ही पुढचे ड्युटी जे आहेत, दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून लोकांकडनं पत्र्याला 2000 रुपये प्रमाणे भाडं वसूल करायला लागले. हा दिलदार माणूस होता शाहूराव पवार. हो, आणि त्यांचाच आग्रह होता ज्याच्यामुळं पंडित पवार हे नातं झालंय, त्यांचाच आग्रह होता. म्हणून हे नाकारता येत नाही. एक मोठ्या मनाचा माणूस होता, पण पुढची पिढी कसं निघल ते त्यांना तरी काय कल्पना. 2000 रुपये पत्र्याप्रमाणे भाडं वसूल करणारे हे त्यांच्याबरोबर कशाला तुलना करायला लागली? म्हणून पीटीआर जे आहे, परत एकदा एक मायनर करेक्शन, संजय नगरचा त्यांचा काही संबंध नाही. मानसिंग पवार, जुने मानसिंग पवार होते ते पाचेगाव तांड्यावरचे, जयराम तांड्यावरचे मानसिंग नाईक, हे त्यांनी दिले. बाकीचं शाळा वगैरे ते जे आहे शाहूराव पवार साहेबांनी दिलेली. तुमचा काही संबंध नाही योगदान. तुम्ही लोकांनी भाडे दिले नाही म्हणून दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी रात्री लोकांच्या दुकानाला कुलप लावणारे हे तुम्ही आहात. त्यांच्याबरोबर बराबरी करू नका म्हणून त्र्यंबक पवार आपण, की तुम्ही त्यांच्याबरोबर बराबरी करू नका. हा, गेवराई शहरामध्ये जे काही जुनी निवडणूक मार्ग आहे त्याचा प्रश्न कुठल्याही अजेंड्यात, आपल्या अजेंड्यात सुद्धा नाही. समोरच्यांनी केला की नाही केला त्याने सांगा. पण जुन्या गेवराई शहराला सातत्याने दोन्ही पक्षाकडनं विकासाच्या बाबतीत डावलल्या जाते. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोललात हेच काय कमी आहे का? कारण 18 वर्ष त्यांच्याकडेच होती सत्ता. आता आपल्याला संधी मिळाली, हे करूया ना आपण सोमनाथ. पण तुम्ही बोलताय धाडसानं, चांगली गोष्ट आहे. जुन्या गेवराईला डावललं जातं ते तुम्ही बोलताय. स्वतः लक्ष देऊन करणार. स्वतः त्याचं जे काही एलिव्हेशन आहे त्याच्यावर दुबईचं चित्र रे म्हणून जे आलं ना,
अगदी सेम एलिव्हेशन होणार आम्हाला. गेवराईकरांना भाडे जे काही भाडीपट्टे आहे जे 15 कर आहेत त्यातून सूट मिळण्यासाठी काही आपल्या जाहीरनाम्यात नाही आणि यापूर्वी बी काही झालेलं नाही. जे काही वाढीव घरपट्टी संदर्भात असेल, वाढीव नळपट्टी संदर्भात असेल, काय भूमिका असेल आपली? निश्चित गेवराईकरांना त्रास होईल अशी हे घरपट्टी राहणार नाही. ही चर्चा करून त्यावेळेस ही चर्चा करून निर्णय केला जाईल. गेवराई शहरातून जो मिरवणूक मार्ग जातोय आता काही दिवसांमध्ये, तर ठिकठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत पूर्ण मिरवणूक मार्गावर. तर याच्या संदर्भात आपण काही पुढच्या काळात निर्णय घेणार आहोत. मागे एकदा काय बरकसे रेणुका माता मंदिराच्या संदर्भात चर्चा करायला ज्यावेळेस गेलो होतो, काही व्यापाऱ्यांची आपण बैठक घेतली होती. म्हणजे 50-55 जण आले होते आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं थोडं एक सामोपचारानं वाद न करता 3-3, 4-4 फूट, 5 फूट जर काही मागं सरकले तर मेन रोड जे काय त्याचं रुंदीकरण करण्याच्या संदर्भात आपली तयारी होती त्यावेळेस. आजही आहे, पण मला वाटतं सामोपचारानं हा प्रश्न सुटला पाहिजे. गेवराई शहरातल्या ज्या काही जुनी लाईटच्या तारी खांबे ते रस्त्याने लोळल्या जातात, मिरवणूक मार्ग त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो. या आपल्या निवडणूक जे काय अजेंडा आहे त्याच्यामध्ये कुठेच काही दिसत नाही. काही दुरुस्तीसाठी काही प्रयत्न असतील का? काय सोमनाथ हे विषय परवाच्या दिवशीच महेश बोलले होते आणि गेवराई शहरातलं सगळं मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही जे बोलायला लागलात हे बोलतायत ते बोलतायत, म्हणजे बॅकलॉग आहे विषयाचा. आहे ना, बोलायला आता काही लोक धाडस कमी करतात, काही ऐकायला आले, काही पाहायला आले, काही याला आले, पण बोलतं राहा. तुम्ही बोलले तर प्रश्न सुटतील. बरं का, बोलले तर प्रश्न सुटतील. तुम्ही बोललं पाहिजे, मांडलं पाहिजे. अतिक्रमणाचा असा सध्याचं प्रश्न इलेक्शन जे आहे ते पुन्हा मशिदा इंजेक्शन पखालेलं अशी परिस्थिती आहे. मूळ मुद्द्याला कोणी हात घालायला तयार नाही. आपण मूळ मुद्द्यांपाशी पण आपण बोलताय, मात्र तुमच्यावर आरोप होतात की हे स्वार्थासाठी करताय. काय स्वार्थ? ते नेहमी एक स्टाईल आहे त्यांची. मी पंडितांमुळे राजकारणात आहे. खरं ही गोष्ट माझ्यामुळेच ते राजकारणात आहे. ते नसते आणले तर तेच झालं असतं. पण पंडितांमुळं नेमकं काय बोला ना. पंडितांच्या नावानं आपला वाढलेला अभूतपूर्व सातबारा जो एवढा होता एवढा झालेला आहे, तो काढाव का बाहेर आम्ही? तर पंडिताला शिवाय घेऊन राजकारण होतं असं वाटतंय का तुम्हाला? त्याशिवाय ही माणसं मोठी कशी होती? आता ते दिवस गेले सोमनाथ. साहेब, शास्त्री चौकातलं जे अतिक्रमण पाडल्याचे आरोप होते त्याच्यावरती बाळराजे पवारांनी रात्री असा आरोप केला त्यांच्यावर की हे अतिक्रमण पाडण्यासाठी तुम्ही तक्रारी केली. हे अतिक्रमण कायम करण्यासाठी कोर्टात गेलेले. असं आहे त्यांचं जे म्हणणं आहे. मी कोर्टात गेलो होतो, मला एक पिटिशनची कॉपी दाखवा, एक तक्रार दाखवा, एक तक्रार दाखवा. मला त्यांच्या भावानी रात्री मध्यरात्री येऊन ते जे अतिक्रमण उठवले, माझी एक तक्रार दाखवा, त्या विरोधातली एक तक्रार दाखवा. वार्ड क्रमांक 5 मध्ये एक जणाला म्हणले प्रवेश कर, त्याला प्रवेश करायला लावला आणि उमेदवारी दुसऱ्याला दिली. आता त्याला म्हणले तुम्हाला कॉप्शन देऊ. 55 लोकांना त्यांनी शब्द दिलेला आहे की तुम्हाला कॉप्शन देऊ. 55. वार्ड क्रमांक 5 मध्ये गुंडगिरीची इतका माझ्या राजकीय जीवनातला त्रिंबक पवार इतका लबाड माणूस मी माझ्या राजकीय जीवनात पाहिला नाही. त्यांच्या एवढा लबाड माणूस. आणि पट्टी सोडून बोलायला लागली. काल त्यांनी सुरुवात केली, कुठं गाढव म्हणणं, कुठं काय. आता आलेत प्राण्यावर तर त्यांची बारी निघाला. साहेब, वार्ड क्रमांक एका 5 अशिक्षित माणसाकडनं काय अपेक्षा आहे? काय बोलावं आपण एका अशिक्षित माणसाकडनं? बोला. वार्ड क्रमांक 5 मध्ये महिलांनी महिलाला धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याच्याकडे कसं पाहता? हा शेवटी संस्काराचा भाग आहे, शिक्षणाचा भाग आहे. हा मला एक दाखवा की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शीतलताई यांच्याबद्दल असं कुठं ऐकायला मिळतं का? प्रत्येक अनेक ठिकाणी मी गेल्यानंतर ते सांगतात आमच्या मुलीच्या
त्या क्लासमेट आहेत, आमच्या मुली बरोबर होत्या, आमच्या मुली बरोबर होत्या. आणि एक जणांनी काल सांगितलं माझ्या बहिणी बरोबरच त्या बरोबर होत्या आणि आमचे संबंध. आणि सगळ्यात महत्वाचं जनमानसात या उमेदवाराबद्दल आपल्याला विश्वास पाहिजे. ते काय फक्त सीसीटीव्हीवर आलेलं पहिलं इन्सिडेंट. संजय नगरमध्ये अशा 2 घटना घडलेल्या आहेत. त्याचा प्रश्न आहे. मत मागण्याची पद्धत आहे. त्या हात जोडून मागत्या, त्या आले रवी करून मागत असतात. हा निवडणूक आयोगाला तक्रार केली ना. मतदारामध्ये दहशत आहे. मतदारामध्ये दहशत आहे. फौजची असेल, धमकीची असेल. राष्ट्रवादीचे तुम्ही नेते म्हणून मतदाराला दिलासा देण्यासाठी काय भूमिका घ्या? मतदाराबरोबर आहे. मतदाराबरोबर आहोत. होय, मूळ जे एक 10 वर्षाचे आहेत, एक 15 वर्षाचे. माजी मंत्री आहेत, 10 वर्षाचे माजी आमदारकी. आणि मतदारा हे जे एक झालेले काय अशी भीती होती या दोघांना? दोघांना माणसं नव्हते, उमेदवार नव्हते. ज्या भारतीय जनता पक्षात दोघं गेलेले, एकाने खुलेआमपणे बजरंगचा प्रचार केलेला आणि एकाने दुसऱ्याने कसली भीती न बाळगता प्रचार करण्याला नकार तर दिला, पण भारतीय जनता पक्षाचे पोस्टर फाडण्यापर्यंत ही मंडळी गेली. आणि कमाल आहे, साधारण आज 13 दिवस झालेले. 13 दिवसातले 76 फोटो आहेत त्यांचे कालपर्यंतचे. त्या एकाही फोटोमध्ये अजूनही त्यांनी भारतीय जनता पक्षाचा रुमाल गळ्यात घातलेला नाही. माझी आमदार जिद्द याला म्हणते. साधी गोष्ट आहे का? इतकी जिद्द पाहिजे. ही जिद्दच म्हणावं लागेल ना. पहा तुम्ही, अजूनही तो रुमाल नाही. आता इथून गेल्या गेल्या घालतील तो भाग वेगळा. ते करावंच लागतं आपल्याला, त्याशिवाय जमणार नाही. हा भाग वेगळा. साहेब, त्याचं म्हणणं आलं तुम्ही खूप दिवसाचं राजकारणात आहात, परंतु आज तुमच्या पॅनलमध्ये 22 पैकी नगराध्यक्षाच्या उमेदवारासह 14 उमेदवार हे आयात आणि माझ्याकडूनच गेलेले. अरे तुम्हीच माझ्याकडून गेलात ना. तुम्हीच माझ्याकडून गेलात ना. तुम्ही कुठं होता? मूळ हे जे काही घर आहे, त्यांचे वडील तात्या हे दादा बरोबर काम करतो आणि महेशही मी बरोबर काम केलेलं. तुम्ही कुठून आला? स्वयंभू होतात का? असं काय करा? एक प्रश्न अपूर्ण राहिलाय. तुम्ही जनतेसोबत आहे, तुम्ही त्यांनी धमक्या तुम्हाला दिल्या तरी तुम्ही जनतेसारखेच ऐकून घेणार का? तुमच्या जे मनात आहे तिथपर्यंत जाणार नाही. हा प्रश्न त्यांचे अनुभव जे आहेत, त्यांचे अनुभव दांडगे, त्यांचे अनुभव दांडगे. परंतु ते काही रिकामा उद्योग करायचा प्रयत्न करणार असतील तर ते मूर्खाच्या नंदनवनात आहे. त्रिंबक पवार हे मूर्खाच्या नंदनवनात आहे. बदामराव पंडित आज म्हणले की एकाधिकारशाही. गेवराई तालुक्यातला एक असं कुणी म्हणू शकतं का की पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील, नगरपालिका कुठं कुणाला त्रास दिल्याचा एक माणूस दाखवा. कुणाचा एक प्रस्ताव थांबवलाय सरपंच म्हणून. भागवत तुमची काही तक्रार आहे का? हा, भागवतचं नाही म्हणल्यानंतर काय सर्टिफाईड झालं भागवत. तुमचं क्षीरसागर संस्था चालक म्हणून तुम्हाला काय बांधकाम अतिशय उत्तम केलंय. कधी चहा पाजा निवडणुकीच्या नंतर मधू तुमची काही तक्रार आहे का? तिसरा विरोध निर्माण झालेले या निवडणुकीच्या धर्तीवर काय काय म्हटलं? निवडणुकीत नगरपालिकाच्या निवडणुकीच्या धर्तीवर दोघात तिसरा विरोध निर्माण झालेले या इफेक्ट काय? दोघात तिसरा स्पष्ट बोला. तिसरी पार्टी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार आला नगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर भाजपमध्ये दुसरा विरोध निर्माण झालेले
या निवडणुकीत आपल्या पक्षाला इफेक्ट झाला. दोघं एक झाले त्या दोघांचं एकत्रित येणं तुम्हाला दिसतंयच आहे ना. ते मार्केट कमिटीला एकत्रित झाले होते, 87% मतं पडले होते आपल्याला. हो, तुमच्यावर काय परिणाम होईल असं तुमचं ते दोघे एकत्र झाल्यामुळे साहेब राष्ट्रवादीवर सातत्याने ते आरोप करतात त्यांना की ग्रामीण त्याच्याशिवाय भागात- पर्याय नाही. ते एकत्रित येण्याचं आणि भाजपमध्ये जाण्याचं कारण एकच आहे की भाजपाचं गेवराई शहरातलं मतदान घेण्यासाठी हे एकत्रित आलेले, भाजपमध्ये गेलेले. बाकी काही कारण राष्ट्रवादी शहर कार्यालयातले लोक नसतात, ते ग्रामीणचे असतात, ते सातत्याने आरोप करतात. काय सांगाल आमच्या माध्यमातून त्यांना की शहरातलेच लोक आहेत का ग्रामीण भागातले आहेत? असं आहे की त्यांनी त्यांचा चष्मा बदलणं गरजेचं आहे. मी परत परत सांगतो की त्र्यंबक पवार यांनी आता गेवराई शहरातल्या नगरपालिकेचं जी 18 वर्ष त्यांच्या ताब्यात होती, असंही नाही म्हणू शकत की मी नव्हतो, त्यांच्याच सूचनेनं हे सगळं चालायचं. एकही गोष्ट अशी नाही की जी त्र्यंबक पवारांना माहीत नाहीये की त्यांच्याच सूचनेनं सगळं चालत होतं. आणि त्याच्यामुळं 18 वर्षाचा जी कारकीर्द आहे त्याच्यावर बोलावं. 10 महिन्यात प्रशासकीय काळात विकास कामं जे काही झालेत त्याच्यावर आम्हाला जाब विचारावा, प्रश्न विचारावे. 36 कोटीचं काय केलं एकदा त्यांनी ते बोलावं. आणि पुढं त्यांचं विजन काय गेवराईच्या बाबतीत, गेवराईच्या बाबतीत त्यांना काय करायचं. तो जो भूतबंगला बांधलेला आहे तो उघडला का नाही आतापर्यंत, नाट्यगृह, याच्यावर त्यांनी बरोबर आहे. एक गेवराई शहरात एक सांगतो तुम्हाला, फिरत असताना जे स्लम मध्ये आपण गेलो, आपल्याकडे 4 स्लम एरिया आहे. म्हणजे एक संजय नगर आहे, इस्लामपुराचा थोडा भाग आहे, साठे नगर आहे, संघमित्र नगर आहे, त्याच्या पलीकडचा अचानक नगर आहे, तय्यब नगरचा काही भाग आहे. गोरगरीब अतिशय दारिद्र्यरेषेचे खालचे लोक आहेत. या गेवराई शहरात एकही अंगणवाडी नसून आहे का? एक सुद्धा की ज्या अंगणवाडीमुळं मुलं तिथं बसतील, दुपारचं मध्यान्ह भोजन तिथं करू शकतील, शासनाच्या वतीनं मोफत आहे. एक दाखवा खासगी अंगणवाड्या, आणि जिथं 20 पोरं बसू शकतील तिथं 60 बसवले. एकही अंगणवाडी नाही. शोरूमच्या जागेला पापा सांगतायत शैक्षणिक कर 10,000. अरे तुम्हाला बोलायचं कुणी? बोलायचं सुद्धा प्रश्न नाही. आमचं एक आव्हान आहे तुम्हाला, बोलू शकलात तर पहा. तुमचे रोजचे 3-4 बगल बच्चे जर काही सोडले तर दोन्ही भावांना एक आव्हान आहे आमचं. तुम्हाला या 10 वर्षात रात्रीच्या 9 वाजेच्या नंतर अडचणीच्या काळात फोन करणारा एका माणसाचं नाव सांग. एक नाव असं सांगा की तुम्हाला अडचणीच्या काळात फोन केला. कोविडच्या काळात कॉट मिळणं, रेमडेसिवीर मिळणं, औषध उपचारासाठी मदत करणं, किती ऑक्सिजन सिलेंडरसाठी किती फोन आले तुम्हाला? आले का? होय. त्यावेळेस महेश हे माझ्या बरोबर नव्हते, पण मी महेश दाभाडेंना इथं ज्या वेळेस आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आणि CS बरोबर, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ या सगळ्यांनी मिळून काही व्हेंटिलेटर आणि काही औषधीय सामग्री, औषध हे सगळं देत असताना, तिथं त्यांच्या सुपूर्द करत असताना तिथं खाली महेश दाभाडे तिथं खाली बसलेले होते. मी विचारलं त्यांना, हे रिकामा उद्योग करू नका, मास्क बीस लावा. ते म्हणले इथं थांबल्याशिवाय पर्याय. पेशंट इतके खचून गेलेले. हे महेश दाभाडे तिथं कोरोनाच्या काळात तिथं बसलेले होते. यांना मतदान मागायचा अधिकार आहे. तुम्ही कुठं होतात सांगा आम्हाला. PPE किट लावून बाहेर आली होती. तुम्ही कुठं होतात सांगा आम्हाला.
सगळ्या शहरातल्या लोकांनी स्वतः 50 लाख रुपये जमा करून दिले. तुम्ही कुठं होता? अरे तुम्हाला लोक बोलू शकत नाही, इतकी दहशत आहे तुमची, इतकी दहशत आहे तुमची. लोकांचे रस्ते अडवलेत तुम्ही आणि लोकांच्या जमिनीवर तुमच्या नजर आहे. तुम्ही काय लोकांना सांगायला लागलात गेवराईला? डायव्हर्शन करू नका निवडणुकीचं. ही निवडणूक पवार विरुद्ध दाभाडे चालू आहे. महेश दाभाडेंच्या सुविद्य पत्नी विरुद्ध पवारांच्या सुविद्य पत्नी यांच्या बरोबर ही निवडणूक चालू आहे. डायव्हर्शन करू नका, दुसरीकडे जाऊ नका. घरकुलाचे पैसे कुठं काय काही नाही. एक दाखवा, एक. आज माघार घेतो. रुपयाचा लाजिंदार जर असला अविनाश, एक दाखवा सुभाष घरी. तुमच्या अंगावर तर जागा शिल्लक राहायची नाही, इतके डाबे. भ्रष्टाचारानं माखलेले वखलेले चेहरे तुमचे. ती नगरपालिका पाहिजे कशाला? याच्याकरता अहो कोविड मध्ये राशन मागायला आले संजय नगर मध्ये. पोलीस स्टेशनची गाडी बोलून लाठीमार केला त्या महिलांवर. त्रिंबक पवार, लक्ष्मण पवार तुम्ही जबाबदार आहे त्याला. हे सगळं उद्योग तुम्ही केलेला आहे. याचे उत्तर द्या. दिशाभूल करू नका, विषयांतर करू नका. आपले विरोधक म्हणजे उमेदवाराला सोडून साहेब, आपले विरोधक उमेदवाराला आपणास कार्य करत आहेत असा मसा विषय नाही ना, तो विषय नाहीये. उमेदवार जे आहेत, नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये. PhD ची मुलगी आहे आमच्याकडे उमेदवार. एक रुकर म्हणून जी मुलगी आहे, PhD झालेली. काय नाव ठेवतात? जनमानसातला उमेदवार आहे. रात्रीच्या 11 वाजता तुम्ही फोन करा, हजर आहे. सकाळी 5 वाजता फोन करा, हजर आहे. काय नाव ठेवतात? जिल्हा परिषदेच्या वेळेस पंडिताविरुद्ध महेश अण्णा दाभाडे यांना पवारांनी उभा केलं. आता या निवडणुकीमध्ये पवाराविरुद्ध महेश अण्णांना पंडितांनी उभा केलं. तर ही निवडणूक पवार विरुद्ध पंडित अशी व्हावं अशी चर्चा होती. कोणची निवडणूक? नगर परिषद. नेहमीच संधी मिळाल्यानंतर घरचंच उभं करायचं कशाला? कार्यकर्त्यांनी कधी उभं राहायचं? आणि झालीच ना. पंडित विरुद्ध पंडित, पवार सगळे होते. त्याचा निकाल झाला. तुम्हाला जी अपेक्षा होती ना, त्या निवडणुकीचा निकाल झाला ना. आता प्रत्येक ठिकाणी पंडितांनीच उभं राहायचं. कार्यकर्त्यांना कधी संधी देणार होतो? नगराध्यक्षासह नगरसेवक पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील असा आजची स्थिती, आता जी काही घटना घडली त्याच्यामुळे मी अधिकचं काही बोलत नाही. पण आम्हाला 22च्या 22 उमेदवार निवडून यायला पाहिजे, काहीच शंका नाही त्याला. हे जनआक्रोश अधिकचा आहे. हे भाषण करत असताना शहराचं काहीच बोलत नाही. तलवाड्याला गेलं की जातेगावचं बोलते, जातेगावला गेलं की धोंडराईचं बोलते, धोंडराईला गेलं की मादळभोईचं बोलते. स्थानिक विषयावर काही बोलत नाही, विकासावर काही बोलत नाही. साहेब, नगर परिषदेमध्ये अनुकंप धर्तीवर काही लोक घेण्यात आले, तर त्यांच्याकडनं 2-2 लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. याच्यावर काय सांगायला पाहिजे? विचारलं पाहिजे, हे त्यांना विचारलं पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 2-2 लाख रुपये घेतला असा आरोप त्यांनी हो, आता अहो हे त्यांनी केलंय घेऊ द्या ना. त्यांना विचारा, समोर बोला त्या कर्मचाऱ्याला. आरोप केलेला आहे, निवडणूक चालू. किती लोक आहेत हे? 18 2-2 लाख रुपये निवडणूक चालू आहे. ते नसतील दिले तर द्या म्हणून. स्वप्नातचे जे भाऊ वारलेले ते तर सुप्रीम कोर्टाचा निकाल. काही दिवस नाही घेतलं.
त्र्यंबक पवार आणि लक्ष्मण पवारांना म्हणावं ही जुनी गोष्ट आहे. हे आपलं ही जुनी स्टाईल आहे. तुम्ही लाखाचं बोलायला लागला. पंचायत समितीमध्ये 117 कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे. कुशल अकुशल 117 कोटी रुपये. भागवत 1 रुपयाचा जर कोणी लाजिनदार असेल या परिवारातला तर समोर येऊन बोला, थांबू तिथं चांगलं. तुम्ही तर लाखाचं बोलायला लागलं. 117 कोटी पुढचा अजून या 36 कोटी 1 रुपयाचा डाग अंगावर दिसणार नाही तुम्हाला. 1 रुपयाचा डाग. पवारांना फक्त पुरावा द्या म्हणावं. पवारांना विकासाच्या कामामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या तक्रारी आहेत, मात्र तुम्ही जे काही 36 कोटी रुपये दिले त्याची एकही असं तक्रार आहे. नाही. पवारांना आठवण करून द्या तुमच्या घरच्या खालची जी जिम आहे ना म्हणा, जिम आहे जिम, हा ती कुठून आली जरा त्याचं बिल दाखवू का म्हणावं, त्याची पावती दाखवू का म्हणावं. घरात जी जिम बसवली आहे ना त्यांनी त्याची पावती आहे म्हणावं. विसरलात तुम्ही, ती आणून दाखवू का म्हणावं. त्या पवारांच्या घरात जी जिम आहे ना खाली त्याची पावती मला सापडली म्हणावं. तुम्हाला द्यायची, देऊ का म्हणावं. नगर परिषदला नवीन खुर्च्या आल्या होत्या काही साहेब, काही आपल्याला माहिती असेल तर जेवढ्यातल्या जनतेला सांगा. त्या काय? खुर्च्या काय नवीन खुर्च्या आल्या होत्या नगर परिषदला 170 का 180 स्टँडर्ड खुर्च्या होत्या. अच्छा, या 10 महिन्यात नाही नाही, याच्या अगोदर तुमचं प्रशासन तिथंच पास सापडतील. नाही नाही, ते आम्ही नाही सांगत. तुम्ही काय सांगाल? तिथंच सापडतील. ते तिथं शेतात पहिला फार्म हाऊस पाहिलं पाहिलं, सिमेंट रोड आहे. अरे साहेब, तुम्ही आमच्या प्रश्नाला तुम्ही जे कामं केले 36 कोटीची त्याच्याबद्दल एकही तक्रार नगर परिषदला नाही. ती क्वालिटी झालेली आहे, जेवढं ते लोक सांगतात. मात्र त्यांनी जे कामं केलेत त्यांच्याबाबत अनेक तक्रारी पेंडिंग आहेत, त्याचा निकाल लागलेला नाही. तर तुम्ही कसं पाहताय? या सगळ्या तक्रारी निकाली काढता येईल, काढण्यात येतील. नगरपालिकेचा निकाल आमच्या विचाराचे लोक तिथं आले, महेश तिथं आले. या सगळ्या एकही विषय सोडला जाणार नाही. सगळ्या विषयाचे निर्णय केले जातील. या भ्रष्ट पवारांच्या कारकिर्दीत जे जे काही उद्योग झालेले ते बिलकुल आणूया. अगदी पवारांनी वरबडून खाली नगरपालिका, हो ते विषयांतर करते, दुसरीकडे जाते. आता हे सगळं झालं ना, संध्याकाळी कुठंतरी सभा करून मला शिव्या द्यायच्या. अरे तुम्ही या आरोपावर बोला ना, तुमच्या विकास कामावर तुम्ही काय केलंय बोला ना. हो, त्या विकास कामावर बोललं पाहिजे. तुम्ही दोघं एकत्र होण्याची अशी काय स्थिती निर्माण झाली म्हणून तुम्ही दोघं एकत्रित आला, विचारा नाही. ही निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न होत आहे असं वाटतंय का आपल्याला? आपण मूळ विषय विकासाबद्दल सोडून, विकासाचा मुद्दा सोडून हे भावनिक करण्याचा प्रयत्न करताय. गेवराई शहर माझं कुटुंब आहे आणि मी गावचा पाटील, हे कधी लक्षात आलं? ते बोलतायत. गावच्या पाटलांनी सगळ्याला लुटायचं असं नाही ना, असं नका नको. विकास विरुद्ध भावनिक राजकारण अशी निवडणूक आहे का? हा, ते दिसतंय ना. पण लोकांना माहिती आहे हे कसे वागलेले आहेत, काय हे लोकांना माहिती आहे. त्यांनी महेश अण्णाच्या प्रवेशावर बोलले. ते म्हणले की महेश अण्णा असं काय झालं होतं की जे आम्हाला सोडून त्यांना असे जाण्याची वेळ आली. आम्ही पद दिलं, प्रतिष्ठा दिली, मान दिला, कामं दिली, आणि तरी सुद्धा महेश अण्णा काय गेले याचं कारण त्यांनी स्पष्ट नाही केलं. म्हणले एक गोष्ट आहे, पद प्रतिष्ठा हे जे काय यांच्यामुळे यांना नाही मिळालं, यांच्यामुळे नगरपालिका त्यांना मिळाली. जाण्याचं कारण स्पष्ट नाही केलं म्हणजे त्यांनी. संघटन हे म्हणजे सामान्य माणसानं हे त्यांच्याबरोबरच्या संघटन असल्यामुळे हे झाले. असं त्याच्यात तुम्ही काय म्हणणार?
तुम्हाला एक आठवण करून देतो, एक किस्सा घडलेला आहे. विधानसभेच्या अगोदर त्यांना एक जणानं ते बाहेर असताना एक प्रश्न विचारला होता, तेव्हा सुटले नव्हते. ते म्हणले की विजयराजेंना सांगा, तुम्ही निवडून जरी आला तर चलवणारे भ्रमरसिंह चलवणारे सगळं. त्यांचा अतिशय केविळवाणी नालायक प्रयत्न होता की भावाभावामध्ये गैरसमज करण्याचा. होय, तो आमदार आहे, काम मी करतोय, काम करण्याला मला तुम्ही कसं थांबवता? मी लोकात फिरतो, याच्यात काय चूक आहे? उद्या महेश अध्यक्ष झाले, महेश म्हणण्यापेक्षा त्यांच्या पत्नी अध्यक्ष झाल्या, मी काही कामाला नगरपालिकेत जाणं गैर काय? लोकांचे प्रश्न घेऊन जाणं गैर काय? सुशील जंजाळ नगराध्यक्ष त्यावेळेस लक्ष्मण पवार कशा देते? त्यांचं असं म्हणणं अधिकार तुम्हाला आहे. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जर माणसंच सांभाळता नाही आले, तुमची आज व्यवस्था झाली नसती, योगाला एक म्हणायची. जे माणसं तुम्ही म्हणतात ना आमच्यातले गेले, तर पहिले त्यांना एक प्रश्न करा की तुम्ही कोणाची होती 2001 6ला 11ला आणि 12ला असा काय चमत्कार झाला की तुम्ही ह्यांच्यापासून बाजूला गेले? बरोबर आहे. आम्ही त्यांच्यासोबत काय होतो की आमचे मामा त्यांच्यासोबत, आम्हाला घरात क्लस नको म्हणून आम्ही आपल्या मामासोबत राहिलो. आणि आता कुठंतरी वाटायला लागलं की ते निवड स्वार्थच बघायला लागले. जे आता माझ्यासोबत जीवाचे मित्र आहेत, मी जीवाचे मित्र लक्ष्मण पवारच्या जीवाचे मित्र विचारा किंवा बाळाचे जीवाचे मित्र विचारा, नवाब असतील त्यांच्यासोबत कोण असेल सुरुवातीला, त्यांना तुम्ही काय दिलं? आज माझा जीवाचा मित्र आहे सचिन मोठे, माझा जीवाचा मित्र आहे विलास सुतार, माझा जीवाचा मित्र आहे मंजूर बागवान, माझा जीवाचा मित्र आहे कृष्णामुळे. ते माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. हे मी जीवाचे मित्र कमिले म्हणून मी आज येते. म्हणूनच तुम्ही त्यांना नगरसेवकाचं तिकीट फायनल केलं का? मी नाही, लोकांनी दिली. लोकांनी इच्छा केली. मंजूर कुठे आहे नगरसेवक? विलास कुठे आहे नगरसेवक? सचिन मोठे कुठे आहे नगरसेवक? सोमनाथ निर्णय मी केले. त्यांनी पण सचिन मोठेला कुठे तिकीट दिले? तुम्हाला नाही. तुम्ही काय म्हणले? सचिन मोठेला कुठे? जीवाचे मित्र म्हणलं मी. सचिन मोठे कुठे नगरसेवक झाले? मंजूर कुठे नाही, विलास कुठे मित्र? सांगा ते कुठे उभा आहे? अरे मित्र आहे मला तुम्हाला. आम्ही सांगतो तुम्हाला की आम्ही जीवाचे मित्र तयार केले. तर आजही मी एक सांगतो की जीवाच्या मित्रासाठी आम्ही जीव द्यायला तयार आहे, ते आमच्यासाठी जीव द्यायला. एवढंच आमच्यासाठी फार मोठी कमाई आहे. जसं तुम्ही बाळराजेकडनं साहेबाकडे आले, उद्या साहेबाकडे सोडून दुसरीकडे गेले तर हे तुमच्यासोबत येतील का? आम्हाला जायचं नाही जायचं तुम्ही कोण ठरविणार? नाही, आम्ही विचारतो, तुम्ही आम्ही ठरविणार नाही. आम्हाला त्यांना वाटलं की ते स्वतःचं घर भरवले, लोकांचं ऐकून नाही गेलेले. आम्ही तुमच्या सोबत होतो म्हणून तुम्हाला गुलाल लागले. 2014, 19 आणि आम्ही बाजूला निघालो तर तुम्ही 80,000 पडले. एवढं ध्यानात पहा. आम्ही बी जीवाचे होतो आणि आम्ही जीवाचं रान केले तुमच्यासाठी. आम्हाला वाटायला लागले किंवा हे कुठेतरी चुकते. आम्ही पहिले जुनेच आहोत. तुम्हाला जरी काय वाटत असलं कोणाला, जसं साहेबांनी सांगितलं की आमच्या वडिलांनी शिवराव दादासोबत राहिलेले आणि साहेबासोबत त्यांनी मीच प्रचार केला. बाळाजी पवारांनी मी 2009 बसून सगळेत ना विधानसभेला प्रचार करायला 4ला असं 9ला असं आम्ही सोबत येत ना, दोघं संघच फिरत होतो त्यांचा प्रचार करायला. भाषा सुधारली पाहिजे बरं का, त्यांची पवारांची जी आहे ना भाषा सुधारली पाहिजे. हा, परिपक्वता पाहिजे, भाषा सुधारली पाहिजे. बोलताना आपण जे काही बोलायला लागला स्तर खाली यायला लागल्याला, याच्यापेक्षा वाईट बोलणारे लोक आमच्याकडेही आहेत ना. भाषा आपण एक स्तर राहायला पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर आपण आलं पाहिजे. ते सोडून जे डायव्हर्शन करायला लागलेला बोललं तर माझ्यापाशी लय मोठं काही मला मर्यादा दिली बोलायची. मी सांगा कुठं कुठं पैसे खाल्ले. ते तुमच्या नेत्यावर खालच्या दर्जात आरोप करतायत, तर तुम्ही त्यांच्यावर खालच्या दर्जात का आरोप करता? संस्काराचा विषय असतो आपला. झाला विषय परत तिथंच आला. मग उभ्या राहायला भागवत नाही. सुनील शिकवण नाहीये कार्यकर्त्यांना की त्याच्यात कसं किंवा ते एवढ्या खालच्या वर्गाला जाते. आम्ही खाली यायला लागलास तर ही काळजी घ्या पत्रकारांनी. सांगा खाली यायला लागलाय आणि याच्या खाली याल तर मग त्याच्याही खाली जाऊत आम्ही. होय, अरे अरे काय कमाल आहे. हा
यानंतर मी आपल्या गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेबजी नाटकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे.